कोलकाता में एक महिला डॉक्टर के साथ हुई दरिंदगी की पूरी गूंज पूरे राज्य में हो रही है। इस मामले को लेकर पूरे देश में डॉक्टरों ने विरोध जताया है और आज गोंदिया के डॉक्टरों ने नाटक नुक्कड़ के जरिए ये दिखाने की कोशिश की कि ये पूरी घटना कैसे घटी। पीड़ित महिला डॉक्टर को न्याय दिया जाए, ऐसी मांग डॉक्टरों ने की है। तो बस कुत्तों से संभाल के जाना, बारिश में घूमते रहते हैं। जो कुत्तों से डर लगता है। परेशान मत करो, जाने दो। भूल गई, खा लेगा, ध्यान रखना। सीन 2 मौका वारदात। मैडम आज सुबह में ये पेशेंट कर लेते बचाए आपका ये एहसान हम कभी नहीं भूलेंगे। अरे ये तो हमारा फर्ज है, हम आपके लिए 24 घंटा खड़े हैं। आप कुछ सुबह से काम करें, आप कुछ खा के चलो। मेरा काम बचा है, आप कर लो, मैं तब तक काम कर लूँ। अरे यार डॉक्टर्स के लिए रेस्ट रूम भी नहीं है। रिलेटिव गार्ड अलाउड नहीं, यहाँ ने निकलो यहाँ से। गार्ड क्या ही बिगाड़ देगा, क्या ही कर लेगा कोई। भैया ये लिखा है पानी का पहले। सर वो डॉक्टर साहिबा सर वो सेमिनार रूम है। मैम सर आप मेरे साथ चलिए सर, आपको सर ये मैम हेलो हेलो, मैं आरजीकर मेडिकल कॉलेज के ऑफिसर बात कर रहा हूँ। हाँ बात कीजिए। आपके बेटे ने कल रात सुसाइड कर लिया है। नहीं, आपको कोई गलतफहमी हो रही है। मेरी बेटी से कल रात कोई बात हुई थी। वो तो आज रक्षाबंधन के लिए घर पे आने वाली। नहीं सर, तो गलतफहमी हुई है। उसके बाद ही आपको कॉल कर रहा हूँ। आपकी बेटी नहीं रही, आप जल्द से जल्द आकर उसकी बॉडी ले जाइए। जैसे जैसे इन्वेस्टिगेशन आगे बढ़ती गई, नई नई बातें सामने आती गई। जिसे पहले सुसाइड यानी कि आत्महत्या बोला गया था, पोस्टमार्टम रिपोर्ट आने के बाद वो एक बलात्कार और हत्या साबित हुई। आज जो घटना घटी उससे तो मैं भी शर्मिंदा हो गई। खुलेआम कुछ दरिंदों ने आज मानवता पे क्या दोस्त सिर्फ एक लड़की हो ना? मैं तो नियति से बंधी हुई हूँ, लेकिन क्या ये जागरूक समाज और मानवता पाएगी? मृत्यु तो एक शाश्वत सत्य है, लेकिन ऐसी मृत्यु किसी को नसीब ना हो, किसी को नसीब। तकरीबन 31,000 रेप केसेस दर्ज होते हैं, यानी हर दिन में करीब 86 रेप केसेस, यानी 1 घंटे में कुल 4 रेप केसेस इंडिया में दर्ज होते हैं। न जाने कितने ही केसेस दर्ज होते हैं, न जाने कितनों पे सुनवाइयाँ होती है और न जाने कितनों को न्याय मिलता है, और न जाने कितनी ही केसेस गर्दिश में दबा दी जाती। हमने बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ये नारा तो दे दिया और हमारी बेटी पढ़ लिख कर डॉक्टर भी बन गई, लेकिन अपनी सफलता के मंजिल पर पहुंचने से पहले ही इस जीवन के, इस समाज के अंधेरे ने उसकी सपने, उसकी उम्मीदें सब एक रात में खत्म कर दी। आखिर ये सब कब तक चलेगा? और अगर ऐसा ही चलता रहा तो क्या लड़कियों के माता पिता उन्हें बाहर भेज पाएंगे? बाहर भेज भी दिया तब भी उनके दिमाग में हमेशा एक खौफ ही रहेगा। चलो हम सब एकजुट होकर सब लोग मिलकर हमारी डॉक्टर साथी को न्याय दिलवाते हैं। खड़क संभालो, छोड़ो मेहंदी, खड़क संभालो, खुद ही अपना चीर बचा लो। दूध बिठाए बैठा शकुनी, मस्तक सबके बिक जाएंगे। सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे। कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से? कैसे रक्षा मांग रही हो दुशासनी दरबारों से? जो खुद लज्जाहीन पड़े हैं वो क्या लाज बचाएंगे? सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे। सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे। अरे कल तक अंधा राजा था, आज गूंगा बहरा भी है। कल तक अंधा राजा था, आज गूंगा बहरा भी है। जनता के वोट सील दिए गए हैं, कानों पर पहरा भी है। ये आशरू तुम्हारे कब तक किसे क्या समझाएंगे? सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे। सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे।
ॲक्च्युली कोलकातामध्ये जे काही घडलेलं आहे ते अतिशय इट इज व्हेरी डिसरेस्पेक्टफुल अँड हे काही असं घडणं हे खूप पहिल्यांदा घडलेले असं काही नाही आहे. आरजीकर मेडिकल कॉलेजला जे काही घडलेलं आहे ह्याच्या पहिले भरपूर वेळा असे कंडिशन्स आलेले आहेत ज्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की मर्डर आहे किंवा सस्पेक्टेड डेथ्समध्ये आता ते काउंट झालेलं आहे. इदर वेज वी डोंट केअर की बट द थिंग इज की जे काही घडलेलं आहे ते एकदम खराब आहे, खराब बाब आहे, खराब गोष्ट आहे आणि हे फक्त कोलकाता नाही तर हे कुठं पण होऊ शकते. तर आम्ही आज जे रोल प्ले केलेलं आहे हे ह्याच्यासाठी केलं होतं की आजूबाजूला आपले जे लोकल जनता आहे, जे लोकल पब्लिक आहे, जवळपास 30-40% लोक असे आहेत ज्यांना फक्त एक माहिती आहे किंवा इथे काहीतरी घडलेलं आहे बट ॲक्च्युअल सीन काय झालेलं आहे ते बहुतांश लोकांना माहिती नाही. त्यामुळे आजचा आम्ही स्किट प्रेझेंट केला होता. हा जो नाट्य प्रकार केलेला आहे इथे आम्ही त्यांनी एकच संदेश द्यायचा आहे की मुली म्हणजे फक्त डॉक्टरच मुली नाही. प्रत्येक फील्डमध्ये जे मुलगी बाहेर निघते घराच्या तिच्या सगळ्याच्या मनामध्ये एकच भीती भरली आहे ह्या प्रकारानंतर की आम्ही मुली जेव्हा बाहेर निघतो तेव्हा आम्हाला काय सेफ्टी आहे. इथे जसं आम्हाला दाखवलं गेलं आहे की सेफ्टी प्रकार म्हणजे आम्हाला सेफ्टी नाही आहे करून. सगळीकडेच असं सेफ्टीचं इश्यू आहे. आम्हाला आता आमचे पण घरचे आईवडील आम्हाला बघतात. आम्ही दूर राहून ड्युटी करत असतो. आता पुढे चालून मेडिकल फील्डमध्ये पण हा इश्यू तयार होऊ शकतो की आम्ही आमच्या मुलांना मेडिकल फील्डमध्ये टाकावं की नाही. मग अगर भीती न करता अगर आम्हाला पेशंटला ट्रीटमेंट द्यायची आहे तर त्याच्यासाठी आम्हाला हे सगळं करावं लागत आहे. हे सगळ्यांनी बघावं आणि सगळ्यांनी ह्याच्यावर काहीतरी कार्यवाही करावं. म्हणजे फक्त घरी बसून बघण्यापेक्षा बाहेर निघावं. हे फक्त डॉक्टरांचीच लढाई नाही आहे, ती सगळं जनता करू शकतात. ह्याच्यामध्ये काहीतरी आम्हाला साथ देऊ शकतात. हा जो रोल प्ले झाला आहे हे आपण फक्त म्हणजे त्या दिवशी काय घटना घडली असेल ते आपल्याला फक्त दर्शवायची होती, फक्त दाखवायचं होतं साध्या आपल्या इकडच्या माणसांना. आम्ही याच्यावरती अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करत आहोत की आमची जी एक डॉक्टर आमची जी साथी होती जी आरजेकर मेडिकल कॉलेजमध्ये जिच्यासोबत खूप निर्गुण प्रकाराने जे हादसा घडली आहे त्याच्याबद्दल आम्हाला फक्त ते दाखवायचं होतं की एक्झॅक्टली कसं झालं असू शकतं. तर आम्ही आता हे एक छोट्याशा स्किटनी तसं दाखवलं आहे. आम्ही यांनी फक्त हेच सांगत आहोत की तिचं कशापायी झालं असणार आहे. तर लोकांना म्हणजे आमच्यासारखे जे ऑन कॉल डॉक्टर असतात जे 24 तास 48 तास इथे असतात, पेशंटची देखभाल करत असतात, त्यांना जागा नसते राहायला किंवा म्हणजे ऑन कॉल रूम्स जे म्हणतो आम्ही की जिथे ते बसू शकतील, खाऊ शकतील, अभ्यास करू शकतील, त्या जागा नसतात. त्यांना सिक्युरिटी नसते, त्यांना CCTVचं एवढं फुटेज कव्हरेज नसतं. म्हणजे आम्ही खूप अशा खराब स्थितीमध्ये खूप साऱ्या पेशंट्सचा इलाज करत असतो. त्यामुळे याचं आम्हाला फक्त एक थोडं आम्हाला जे जाणीव द्यायची होती आपल्या साध्या नागरिकांना की असं होतं. तर आम्ही म्हणजे आशा हीच आहे की यांना ती आयडिया आली असेल थोडी.